महाराष्ट्र लोकांचे मत, लोकांचा विश्वास, आमची बातमी। गांगुडे साहेब बोला। दिवसभर कार्यालय बंद आहे आणि एकही अधिकारी कर्मचारी कार्यालयात नाही। 200 ते 300 माणसं आज बिगर कामाचे इथं रखडलेले आणि त्यांना कोणी इन्फॉर्मेशन पण नाही दिलं की कोणत्या कारणामुळे कार्यालय बंद। म्हणजे इतकं प्रशासन हे निर्दयी आणि पब्लिकची कोणाला काळजीच नाही राहिली। नाव ज्ञानेश्वर जगन्नाथ मोगल, औरंगपूर। मी वाघोळा गावात एक थोडीफार जमीन खरेदी केली, त्याच्यासाठी कालपासून कलेक्टर ऑफिसला आलो आहे, आपलं ते निबंधक कार्यालय। काल डॉक्युमेंट तयार केले, काल फुल गर्दी होती, आज पण फुल रश आहे। डॉक्युमेंट नंबरला लागलेले आहे आणि दिवसभर कोणताही अधिकारी कर्मचारी त्या ऑफिसमध्ये नाही आहे आणि कमीत कमी 150 ते 200 लोक त्या ऑफिससमोर आहे। कर्मचारी का नाही, कशासाठी बंद ठेवलं हे कोणालाच माहीत नाही। आणि नंतर कदरून आम्ही कलेक्टर साहेबाकडे आलो विचारण्यासाठी का साहेब आमचं कालपासून रजिस्ट्रीसाठी आम्ही चक्रा मारतो आहे, गर्दी खूप आहे, चलन भरलं आहे, हे सगळं कलेक्टर साहेबाला सांगितलं। नंतर कलेक्टर साहेबांनी त्यांना फोन लावला, म्हणे तुमचं ऑफिस चालू नाही आहे का? तर त्यांनी काहीतरी किरकोळ कारण सांगितलं आणि कलेक्टर साहेब म्हणतात का हो ठीक आहे आता चालू होऊन जाईल। म्हणजे बघा ना प्रजेची किती यांना काळजी आहे। कलेक्टर साहेबाच्या जवळ ऑफिस बंद आहे, सगळे कार्यालय बंद आहे आणि कलेक्टर साहेबाला माहीत नाही बंद आहे म्हणून। सांगा तुम्ही 200-300 लोक थांबले, यांचं नुकसान नाही का हो? यांनी पैसा भरला, स्टॅम्प ड्युटी भरली, नंबरला लागले, खाण्यापिण्याची तारांबळ, लेडीज आहे, या सगळ्या तारांबळीत हे आरामखोर कर्मचारी लोक पगार घेणार नाही का आजचा? आणि सुशिक्षित नाही आहे का? काही प्रॉब्लेम होतं तर यांनी सांगायला पाहिजे होतं पब्लिकला, आज कार्यालय बंद आहे बाबा, चालू राहणार नाही, तुम्ही उद्या या। पण निर्दयी झाले, प्रशासन हे एकदम निर्दयी। कलेक्टर साहेबाला माहीत नाही बाजूचे कार्यालय बंद आहे। आम्ही 4:30 वाजता कलेक्टर साहेबाकडे आलो, कलेक्टर साहेब म्हणते मला माहीतच नाही कार्यालय बंद आहे। म्हणजे बघा कसं प्रशासन आहे आपले, कसे आजचे दिन आहे बघा। आता प्रजेची कोणाला कदरच राहिलेली नाही। तुमच्या साहेबांसोबत भेट झाली, काही आश्वासन दिलं का तुम्हाला? कलेक्टर साहेबाला माहीतच नव्हतं कार्यालय बंद आहे म्हणून, फोन करून सांगितलं यांचं काम चालू करा। आता अधिकारी लोक येतील का आता काम करायला? यांचं सांगायचं काम होतं ना का प्रॉब्लेम आलेला आहे, टेक्निकल प्रॉब्लेम आहे, काय जो प्रॉब्लेम असेल ते सगळ्याला सांगून टाकायचं आज कार्यालय बंद राहणार आहे, तुम्ही घरी जा। आपण जे निवेदन देणार आहे, निवेदनानंतरही आपलं जे काम झालं नाही ते याच्या पुढे आपली भूमिका काय राहील? नाही निवेदन तर दिलं, पण आज 300 लोकांना जी सजा भेटली याचा परिणाम काय? 300 लोक बिगर खाण्यापिण्याचे इथं थांबले, त्यांचं काम नाही झालं, खर्च झाला, काम बुडालं आणि पश्चाताप झाला, तरी पब्लिकला माहीत नाही का कशामुळं बंद आहे। आणि कलेक्टर साहेबाला माहीत नाही का कार्यालय बंद आहे म्हणून। आम्ही गेल्याच्या नंतर त्यांनी फोन लावला का बंद आहे, माहीतच नाही आम्हाला। म्हणजे कसं प्रशासन चालतं बघा ना। कलेक्टर ऑफिसच्या बाजूला आहे ना कार्यालय सगळे, कलेक्टर साहेबाला 4:30 वाजेपर्यंत माहीत नाही ऑफिस चालू आहे का बंद आहे म्हणून। मग किती निष्काळजीपणा आहे, पब्लिकला कोणाकडे जायचं? किती वाजेपासून बंद आहे का? काय सकाळपासून बंद आहे, म्हणजे उघडलंच नाही का ते? उघडलं का? अधिकारी आले, काय झालं त्यांना माहिती। सगळ्या खुर्च्या रिकाम्या झाल्या, सगळे निघून गेले, आता चालू होणार आहे, मग चालू होणार आहे, गर्दी खूप आहे तिथं, कोणालाच माहीत नाही। नंतर आम्ही कलेक्टर साहेबाकडे आलो, साहेब रजिस्ट्री कार्यालय काय बंद आहे? मग त्यांनी फोन लावला कार्यालयामध्ये कोणाला तरी, फोन लावून विचारलं तर म्हणे असं झालं, त्यांच्यात काहीतरी बोलणं झालं। आता पण अधिकारी ते नाही, आता अधिकारी पोलीस स्टेशनला गेलेले आहेत। हो, तर ते पोलीस स्टेशनला काय प्रॉब्लेम आहे हे तर पब्लिकला तर कळायला पाहिजे ना। बरोबर, यांचं काम नाही का प्रॉब्लेम आलेला आहे, आज सुट्टी राहणार आहे म्हणून? बरोबर आहे, कामकाज होणार नाही हे सांगायला पाहिजे। आम्ही काल आलो, गर्दी होती, आज दिवसभर बसलो तरी गर्दी आहे, काम चालू नाही आहे। आणि हे आम्ही तक्रार कलेक्टर साहेबाला सांगायला आलो तर कलेक्टर साहेबांना फोन लावून विचारलं, त्यांनाच माहीत नव्हतं कार्यालय बंद आहे का चालू आहे। माझं नाव ज्ञानेश्वर जगन्नाथ मोगल। मी वाघोळ्याला थोडी 1.5-2 एकर जमीन घेतली, बरोबर, त्याच्यासाठी मी 3 दिवसापासून चक्रा मारतो। ओके।